नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे प्रतिमा आणि सोबतच प्रिया सुद्धा होळीची तयारी करत असते. तेव्हा मात्र लगेचच सगळेजण कोणीच तिथे नसतात. त्यामुळे प्रिया त्या गोष्टीचा फायदा घेते आणि एक पेंडी घेते आणि ती पेटवते आणि मुद्दामूनच प्रतिमाच्या समोर आणते आणि तिला म्हणू लागते की आई, होळी तू पेटव, आज तुझा मान, असं म्हणून मुद्दामून तिला घाबरत असते. तेवढ्यात तिथे अर्जुन, सायली येतात आणि सायली मात्र तिच्यावर आरोप करते, तुला समजतं का, त्यांना एवढी आगीची भीती वाटते तर कशाला हे असं करते. तर आता सगळेजण तिथे येतात आणि लगेचच प्रिया तिची बाजू सावरून घेते. आई तूच सांग, मी फक्त तुला एवढंच म्हटलं होतं ना, की मात्र आता तू हे सगळं काही करू नको. पण तू होळीचा मान घे आणि होळी पेटव. तर तेव्हा लगेचच ती म्हणते, "हो, तू हेच म्हटली होती." तर आता मात्र लगेचच अश्विन म्हणतो, "तुला तर काहीतरी कारणच पाहिजे असतात. उगाच तिच्याबद्दल घरच्यांच्या मनात काही भरवू नको आणि प्रतिमा आत्याच्या मनात सुद्धा प्रियाबद्दल काही भरवू नको." असं मात्र तो आता तिला ठणकावून सांगतो आणि इकडे अर्जुनला मात्र आता अश्विनचा प्रचंड राग येतो. त्यानंतर आता प्रतिमाला ते घरामध्ये घेऊन जातात आणि शांतपणे तिला तिथे बसवतात, पाणी वगैरे प्यायला देतात. परंतु प्रतिमाला त्याच गोष्टी खूप आठवत असतात आणि तिला मात्र आता फार टेन्शन येत असतं. त्यानंतर मात्र आता सायली तिला शांत करते आणि पुन्हा होळीसाठी बाहेर घेऊन येते आणि पूजा करायला मात्र प्रतिमा एकटी पुढे जात नाही, म्हणून सायली तिच्या सोबत येते. आणि आता सायलीच्या हातनं नारळ आणि पुरणपोळीचा निवेद मात्र प्रतिमा तिथे होळीला दाखवण्यासाठी सांगते आणि इकडे मात्र आता सायलीच्या हातून सुद्धा पूजा झालेली असते आणि सायलीच्या पुरणपोळ्या सुद्धा आता होळीपर्यंत पोहोचलेल्या असतात. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र मधुभाऊंना मैपत उचलतो आणि त्यानंतर मात्र जानकी, ऋषिकेश, अर्जुन आणि सायली मात्र त्यांना वाचवतात. परंतु आता इकडे आता जानकीला मात्र वाचवताना गोळी लागते आणि जानकीचा जीव मात्र आता धोक्यामध्ये असतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.